नमस्कार, कशा आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल. आज आहे आषाढी एकादशी आणि तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप 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 शुभेच्छा. कोणताही सण महत्त्वाचा दिवस असेल ना, तर वातावरण सुद्धा प्रसन्न वाटतं आणि त्या प्रसन्न दिवसाची सुरुवात पूजा करून अजूनच खूप छान होते. तर सकाळी-सकाळी अंघोळ वगैरे झाली, व्यायाम झाला आणि त्यानंतर पूजा करून घेऊ म्हटलं. तर त्यासाठी मी आज त्या कुंडीतले फुलं पण तोडून आणले. 2 आले होते मोठे, छान झाले होते. म्हटलं चला आज आषाढी एकादशी पण आहे, तर देवाला वाहूयात. आणि जेव्हा आपण अगरबत्ती लावतो, दिवा लावतो ना, तेव्हा इतकं छान वातावरण प्रसन्न होतं. तर ही सायकल अगरबत्ती मी इथे लावते. अगरबत्ती लावली की वातावरण कसं एकदम प्रसन्न होतं आणि छानच वाटतं. आज तर मस्तपैकी बागेतले पण 2 फुलं होती, ते देवांना चढवली आणि पूजा केली. मनोभावे नमस्कार केला, प्रार्थना केली. रोज मी देवासमोर इथे खाली रांगोळी काढतेच, पण आज जरा कलर वगैरे भरून छान अशी रांगोळी काढली. प्रयत्न केलेला आहे आणि चांगली आलेली आहे. त्यानंतर किचनमध्ये आली, तर रात्री साबुदाणा भिजत ठेवला होता मी. तर छान मोकळा-मोकळा झालेला आहे. साबुदाणा भिजलेला आहे व्यवस्थित. तर आता त्याची खिचडी करायची आहे. आज सगळं काम माझं म्हणजे असं होत होतं ना, की साबुदाण्याची खिचडी करायची आहे, तर शेंगदाणे मी भाजलेले नव्हते, दाण्याचं कूट नव्हतं. थोडंसंच होतं दाण्याचं कूट, त्यामुळे शेंगदाणे पहिल्यांदा भाजायला घेतले. त्याआधी मी मुलांचा तर उपवास नाहीये, त्यांच्यासाठी मी पोळ्या करून दिल्या. गरम-गरम मग त्यांनी खाल्ल्या त्या लोणचं पोळी, तूप पोळी वगैरे असं. मग त्यांचं पोट भरलं आणि त्यानंतर मग मी शेंगदाणे भाजायला घेतले. आज सगळं असंच झालं होतं माझं. काल काल थोड्याशा वेगळ्या कामामध्ये होते, त्यामुळे थोडीशी जी पूर्वतयारी असते ती माझी नाही झाली. म्हणजे शेंगदाण्याचं कूट असेल किंवा बटाटे असतील आणून. अक्षरशः म्हणजे बटाटे आता हे शेंगदाणे मी इथे भाजून ठेवले, ते गार होतात तोपर्यंत मी दुकानात जाऊन बटाटे, केळी वगैरे असं सगळं विकत आणलं. त्यानंतर मी ते बटाटे उकडायला लावेल. म्हणजे मग फराळामध्ये बटाट्याची भाजी कोरडी आणि साबुदाण्याची खिचडी, दही असं सोबत आम्ही खाणार आहे. आणि केळं पण आणून ठेवलेली आहेत नैवेद्यासाठी पण आणि असं लागलं तर वगैरे. तर आता खूप उशीर होत चाललेला आहे म्हणजे जवळ-जवळ पावणे 12 झाले असतील ह्यावेळेस आय गेस. तर बटाटे पटकन उकडवते आणि हे बटाटे ना पटकन शिजत नाही. काय माहिती का? खूप बटाट्याच्या व्हरायटीज आहेत. तर हे आता हे आणलेले आहेत आणि ह्यांची साल इतकी पातळ आहे ना, आता तुम्हाला पुढे दिसेलच जेव्हा मी ते सोलेल तेव्हा. तर कुकरमध्ये 2-2.5 ग्लास पाणी टाकलं, बटाटे बुडतील असं आणि 3-4 शिट्ट्या करून घेतल्या. आता त्या शिट्ट्या होतायत तोपर्यंत मग मी दाण्याचं कूट करून घेते. आज असं साइड बाय साइड सगळं चालू आहे. मग अशा वेळेस वाटतं ना, की पूर्वतयारी ही किती महत्त्वाची असते. मग आपल्याला असं वाटतं, की मील प्रिपरेशन काय करून ठेवायची किंवा करून घेऊ वेळेवर. पण खरं सांगू, जेव्हा आपण मील प्रेप करत नाही किंवा काहीच पूर्वतयारी नाही करून ठेवत ना, जसं शेंगदाण्याचं कूट असेल, लसूण सोलून ठेवणं, कोथिंबीर निवडून ठेवणं, मिरचीची देठ काढून ठेवणं, शक्य असेल तर जिंजर गार्लिक पेस्ट करून ठेवणं, हिरव्या मिरचीचा ठेचा करून ठेवणं. ही छोटी-छोटी कामं आहेत, पण जर आपण हे आधी करून ठेवलीत ना फ्रीजमध्ये व्यवस्थित, तर आपल्या स्वयंपाकाचा वेळ हा खूप वाचतो. म्हणजे आपण नाहीतर मग थोडी तरी पूर्वतयारी असेल ना, तर किचनमध्ये उभं राहायचा वेळ हा वाचतो आणि तो जो वेळ असतो, तो आपल्या स्वतःसाठी आपल्याला देता येतो. कारण आपण तर रोजच फ्रेश जेवण बनवतो. मग काही ना काहीतरी आपण जर थोडीशी प्रिपरेशन करून ठेवली, तर किती महत्त्वाची असते ना, हे खरंच मला आज जाणवलं. तर इथेच जेवढे निघतील तेवढे मी साल काढून कारण आता भूक लागायला लागलेली आहे. सो जेवढे निघतील तेवढे. खरं असं ना, हे सूपमध्ये टाकून छान निघतं ह्याची साल आणि त्याचं जे नाक म्हणतात शेंगदाण्याचं ते जर निघालं ना, मग त्याच्यामुळे ॲसिडिटी, डोकं दुखणं वगैरे होत नाही, पित्त होत नाही. तर आता हे झटपट मी मिक्सरमध्ये फिरवून घेते. खरं तर हे माझं मिक्सर म्हणजे असं प्रॉपर मिक्सर नाहीये, पण ठीक आहे, होतं त्यामध्ये बारीक. तर आता करून घेते. तर ते टाकायला गेली तर ते पण थोडेसे सांडले. तर असंच चालू आहे. कारण जेव्हा आपण काहीच तयारी करत नाही आणि ऑन द स्पॉट आपल्याला सगळं काही करायचं असतं आणि बाजूला मुलं पण हे मम्मा दे, ते मम्मा दे, काही ना काहीतरी सगळं जेव्हा केओस चालू असतो ना, तेव्हा असं आपलीच धांदल उडते. असो, पण आज इतकं खरंच खूप छान प्रसन्न वाटतंय आणि पूजा वगैरे पण छान झाली. आता दाण्याचं कूट करून घेतलं आणि त्यानंतर मिरच्या वगैरे काढून घेते. तर 1-2 थोड्या मिरच्या मला थोड्या खराब वाटत होत्या, तर ते मी त्या बाजूला वेगळ्या काढून ठेवल्या आणि मस्तपैकी हिरवी मिरची आणि आलं याचा मी थोडासा ठेचा करेल. म्हणजे असं रफली ते कुटून घ्यायचं आहे बटाट्याच्या भाजीसाठी. लिंबू चिरून घेतला कारण बटाट्याच्या भाजीमध्ये आणि साबुदाण्यामध्ये पण लिंबू हा लागतोच. आणि उपवासाच्या दिवशी
जे काही तिखट, मीठ किंवा जिरं जे काही यूज करतो ना, तर ते मी वरती जे आपण सेपरेट ठेवतो डब्बे, त्याच्यामधूनच मी घेते. कारण नेहमीचा जो मसाल्याचा डबा असतो, त्याला आपले बरेच उष्टे हात लागत असतात. त्यामुळे मी ते घेणं नाही प्रेफर करत. आय थिंक प्रत्येकाकडे हे असंच असतं उपवासाच्या दिवशी. तर हे थोडंफार जेवढं कुटलं जाईल तेवढं मी कुटून घेतलं भाजीसाठी आणि हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेत आहे साबुदाण्याच्या खिचडीसाठी. खरं तर साबुदाण्याच्या खिचडीमध्ये थोड्याशाच हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट आम्ही घालत असतो. जिरं आणि आता कोथिंबीर नव्हती, नाहीतर मग बारीक चिरलेली कोथिंबीर बस एवढंच असतं आणि शेंगदाण्याचं भरपूर कूट. तर अशा पद्धतीने मस्तपैकी साबुदाण्याची खिचडी पण तयार होते. लवकरच मला किचनचं सुद्धा डिक्लटरिंग करायचं आहे, क्लीनिंग करायचं आहे, तर त्याच्या रिलेटेड पण व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर दिसतील. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही आज काय-काय बनवलं? जसं मी सुरुवातीला म्हटली, की आपण एकादशीच्या दिवशी खूप छान-छान पदार्थ बनवत असतो. त्यामध्ये मग रताळ्याचे पदार्थ असतील, राजगिऱ्याचे असतील, भगर असते, ती असते. असे वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो. तर तुम्ही काय-काय बनवलं? कमेंट करून नक्की सांगा. तर इथे साबुदाणा मी थोडासा बाजूला काढून ठेवते, कारण भरपूर होता तो. म्हटलं नंतर कधी करता येईल किंवा रात्री वाटलं तर तेव्हा करता येईल. पण आता एकदम सगळा करून ठेवला तर तो गार होतो आणि जसा गार झाला की तो अ, अ, त्याची चव नाही चांगली लागत. तर मी इकडे तिखट वगैरे टाकलं. खिचडीच करणार होते, पण मला एकदम वाटलं की नको, पहिल्यांदा खिचडी नाही, पहिलं आपण बटाट्याची भाजी करून घेऊ. कारण मग बटाट्याची भाजी कशी वाफ येते तोपर्यंत आपली खिचडी होते. मग गरम-गरम सगळं काही खाता येईल. तर हे बटाटे शिजले का मी पहिल्यांदा चेक करून घेते. ते ठीक-ठाक शिजलेले आहेत, काही प्रॉब्लेम नाही. तर इकडे बटाट्याच्या ना खूप, खूप व्हरायटी आहेत. कधी एकदम पटकन बटाटा शिजतो, तर कधी नाही शिजत. म्हणजे आणि याची साल पण खूप पातळ आहे. ती सोलायला पण इतकी मुश्किल जात होती आज. तर मी पटकन चिरून घेतलं आणि कढईमध्ये तेल घेतलं. तेलामध्ये जिरं टाकलं आणि हिरवी मिरची आणि आलं जे ठेचलेलं होतं, रफली ठेचलेलं ते टाकलं. परतवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे काही बटाटे आहेत, ते घालायचे आहेत. तोंडी लावायला चांगली लागते ही भाजी किंवा तुम्ही साबुदाण्यामध्ये पण डायरेक्ट बटाटे टाकून ते पण चांगले लागतं. पण आमच्याकडे नाही आवडत ते, म्हणून मग मी अशी सेपरेट बटाट्याची भाजी बनवते. तर मिक्स करून घेतलं आणि आता ह्यामध्ये सुद्धा दाण्याचं कूट आणि लिंबू पिळायचा, चवीनुसार मीठ टाकायचं. कोथिंबीर जर उपासाला चालत असेल, तर कोथिंबीर घालायची. बस इतकंच असतं आणि छान वाफ येऊ द्यायची आहे. चवीनुसार थोडीशी साखर पण टाकायची. अशी मस्तपैकी भाजी तयार होते आणि ह्याच्याऐवजी जर तुम्हाला बटाटे नसतील वापरायचे, तर रताळेसुद्धा आपण वापरू शकतो. खूप छान लागते ती पण भाजी. तर इथे कढई ठेवते मी आणि साबुदाण्याची खिचडी करते. तर मुलं इथे मला छोटा मुलगा आला खूप त्रास देत होता. मग मी मोबाईलचा कॅमेरा बंद केला आणि पटकन खिचडी बनवून घेतली. कारण हे पण चालू आहे, ते पण तिकडून बोलताय ना, म्हणजे सगळं असेल ना, तर आपलं कॉन्सन्ट्रेशन नाही होत. म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, हे झटपट आपण खिचडी बनवून घेऊ आणि मग तुमच्यासोबत बोलू. तर दाण्याचं कूट खिचडीमध्ये मिक्स करून घेते, मीठ टाकते. थोडीशी भाजी मी परतवून म्हणजे हलवून घेतली, तर इथे मस्तपैकी खिचडी बनवून तयार झालेली आहे. मोकळी-मोकळी, गच्च अजिबात नाही. तर हे आहे फराळाचं म्हणजे नैवेद्याचं ताट. दही घेतलेलं आहे. त्यानंतर साबुदाण्याची खिचडी, बटाट्याची भाजी आणि केळी. तर नैवेद्य दाखवला. आम्ही त्यानंतर फराळ केला. डिशवॉशरला जे काही भांडी होते आज ते डिशवॉशरला मी सेट केले. सायकल लावून दिली आणि त्यानंतर जे काही नॉन डिशवॉशर सेफ भांडी असतील ती घासून घेतली. ओटा स्वच्छ केला. आज काय काय केलं फराळाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशी एक म्हण आहे ना, एकादशी दुप्पट खाशी. तर तुम्ही आज किती किती प्रकार केले होते फराळासाठी कमेंट करून नक्की सांगा. कारण फराळ वगैरे झालेला आहे, सर्व काही आवरलेलं आहे. आज तर असं झालं ना की काहीच प्लॅन म्हणजे तहान लागल्यावर विहीर खोदणं म्हणतात ना, तसं झालं. बटाट्याची भाजी करायची होती, बटाटे लागणार होते, कोथिंबीर लागणार होती, सर्व काही मी आत्ताच मगाशीच जाऊन आणलं. असे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. नमस्कार.